गोष्टीचं नाव आहे गुराख्याचा खजिना. फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. एक राजा शिकार करण्याच्या निमित्ताने जंगलामध्ये शिरला. त्याच्याबरोबर ते सगळे साथीदार निघून गेले. पाऊस पडायला लागला आणि राजा जंगलामध्ये रस्ता चुकला. वाटेमध्ये त्याला एक गुराख्याचा मुलगा भेटला. अरे मुला, मी राजा आहे पण रस्ता चुकलोय. गुराख्याचा मुलगा हसायला लागला. म्हणला, राजा सुद्धा रस्ता चुकतो होय? हा मला गंमतच वाटती. आम्ही नाही कधी रस्ता चुकत. अरे मुला, तू खरंच हुशार आहेस. तू मला रस्ता दाखवू शकशील. पण तुझ्या घरी कोण कोण आहे? आहे ना, माझी आई हाय. तीच मला असं बोलायला शिकवते. मग आपण जायचं का तुझ्या आईकडं? हा, चला की. गुराखी आईकडे घेऊन गेला राजाला. आई आई, राजा आलाय, राजा. जंगलामध्ये रस्ता चुकलाय. अगं बाई, राजेसाहेब माझ्या झोपडीत आले. तिने पटकन घोंगडं अंथरलं. आजी, काही काळजी करू नका. नाही, थोडस गुळ पाणी तरी घेऊन जा. राजाने गुळ पाणी घेतलं आणि म्हणलं, भाई, तुमचा हा मुलगा मोठा चतुर दिसतो. काय नाव येतं? त्याचं नाव ना अल्ली होजा. ठीक आहे, ज्याला मी माझ्या राजवाड्यात घेऊन जातो, चांगलं शिकवून तयार करतो. तुझ्या मुलाला मी माझ्या राज्यामध्ये प्रधान करीन. नगर बाबा, आम्हाला काय करायचं ते प्रधान विधान होणं? अगं आई, मला जाऊन दे ना राजवाड्यात. माझा ऐकतो. अरे राजाचं मर्जी म्हणजे आळवावरचं पाणी. आज हाय तर उद्या नाही. आणि आम्हाला काय करायचंय? आम्ही या जंगलात राजेच आहोत की. नाही आई, मला जाऊन दे ग. खरंच मला प्रधान व्हायचंय. आई, माझा ऐका. काळजी करू नका. मी दिलेला शब्द मोडणार नाही. मी नक्की त्याला प्रधान करीन. बरं बाबा, जा तू. पण मला भेटायला येशील ना प्रधान झाल्यावर? आई, असं का म्हणते? माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप प्रेम आहे. त्या गुराख्याने आईला नमस्कार केला आणि तो राजाबरोबर गेला. राजाने खरंच चांगले चांगले शिक्षक बोलवून त्या मुलाला तयार केलं. त्याला न्यायशास्त्र शिकवलं, त्याला युद्धशास्त्र शिकवलं. अनेक गोष्टी शिकण्यात तो तरबेज झाला. बाकीचे लोक ते मात्र याच्यावरती सतत जळत होते की हा काना मागणं आला आणि तिखट झाला. राजाची आपली याच्यावर मर्जी. आम्ही त्याच्या आधीपासून असून आमच्यावर मात्र मर्जी नाही. अल्ली होजा हळूहळू शिकून तयार व्हायला लागला. राजाने त्याला खजिनदार केला. आता मात्र बाकीचे लोक त्याला पाण्यात पाहायला लागले. खजिनदार झाला काय? त्याची कुठं चूक होते त्याचा पण शोधायचं. आणि एक दिवस काही मंडळी त्या राजाकडे तक्रार घेऊन गेली. राजेसाहेब, राजेसाहेब, कोण कुठला जंगलातला पोरगा आणि त्याला तुम्ही खजिनदार केला? पण राजा हलक्या कानाचा नव्हता. होय, माझा त्याच्यावर विश्वास बसलेला आहे. तुमच्यापेक्षाही तो चांगलं काम करील, खजिना चांगला सांभाळेल. पण पुढं काय झालं? तो राजा देवाघरी गेला. त्याचा मुलगा राजा झाला. तो जरा तरुण होता. बाकीच्यांनी कान फुंकल्यानंतर त्याच्या मनात संशयाला सुरुवात झाली. त्यांनी बोलवलं, खजिनदाराला बोलून घ्या. काय झालं राजेसाहेब? काही नाही.
आम्हाला तुझ्या घराची झडती घ्यायची. घ्या ना, माझ्या घरात काय आहे ते सगळं पहा, लपून ठेवण्यासारखं काही नाही. राजे आणि त्याच्यावर बाकीची मंडळी त्या गुराख्याकडे निघाली. सबंध घर धोंडाळलं, साधं झोपडीसारखं घर, काही नव्हतं त्याच्यात. तितक्यात कुणातरी एकाला कपाट दिसलं. त्या कपाटाला कुलूप घातलेलं होतं. हा, सगळं घर पाहिलं, पण या कपाटात कुलूप नक्की, आणि आपला खजिना त्या कपाटात दडवला असणार. अरे काय त्या कपाटात? राजेसाहेब, तुमच्या उपयोगाचं काही नाही. म्हणजे माझा खजिना आहे त्याच्यात. हा, बरा सापडला. चला रे चला, फोडा ते कुलूप. राजाने कुलूप फोडलं, कपाट उघडलं, आणि त्या कपाटात काय होतं? सुंदरशी बासरी, घोंगडी आणि पायातला वहाणा. राजेसाहेब सांगा, हे तुमच्या उपयोगाचं आहे? नाही माझ्या उपयोगात. खरंच तू प्रामाणिक आहेस. नको नको, मला तुमचं आता प्रशस्तीपत्रक पण नको. माझी आई म्हणत होती तेच खरं, राजाची मर्जी म्हणजे आळवावरचं पाणी आज आहे तर उद्या नाही. मी जंगलात जाईन, हाच खरा माझा खजिना आहे. मी जंगलात होतो तेव्हा हा खजिना माझ्याकडे होता. आज मी तुमची नोकरी सोडतोय, पुन्हा जंगलात जातोय, तरी हा खजिना माझ्याकडेच राहणार. माझ्या आईचं प्रेम हेच खरं जास्त मोलाचं आहे. तो गुराख्याचा मुलगा अल्ली होजा पाठ फिरून निघून गेला. राजा शहाणा झाला होता, पण खूप उशीर झाला होता. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. पुन्हा तो अल्ली होजा त्याच्या खजिन्यासह कोणालाच दिसला नाही.